शेवटपर्यंत पाहा। आता राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबुसर क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया। 24 सप्टेंबर 2024 नुकतेच झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवण्याबद्दल एक आराखडा तयार केला असल्याचे सांगितले आहे। सीबीएसई शाळांचे वेळापत्रक आणि सुट्ट्या वेगळ्या असतात, त्यामुळे आता ह्या शाळांप्रमाणे बदल करण्यासाठी शिक्षक संघटनांची चर्चा करण्यात येणार आहे, असे ते यावेळी म्हणाले। महाराष्ट्रातील पालक गेल्या काही वर्षांपासून आपल्या मुलांना शिक्षणासाठी केंद्रीय शाळा म्हणजे सीबीएसई बोर्डाच्या शाळात घालताना दिसत आहेत। त्या शिक्षणाकडे राज्यातील पालकांचा ओढा वाढताना दिसत आहे। याचाच परिणाम म्हणजे राज्यातील महाराष्ट्र सरकारच्या राज्य शिक्षण मंडळाच्या आधिपत्याखालील शाळांतील प्रवेशांचे प्रमाण कमी होऊन त्या शाळा ओस पडत चाललेल्या दिसत आहेत। ही गोष्ट लक्षात घेऊन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता महाराष्ट्रातील शाळांच्या अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न दिसणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा होणार आहे। या घोषणेवेळी केसरकर म्हणाले, आपल्या मुलांना सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये टाकावे आणि चांगले शिक्षण द्यावे यासाठी लोक सीबीएसई बोर्डामध्ये त्यांच्याच मुलांना टाकतात, परंतु आता राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये देखील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, स्पर्धा परीक्षेमध्ये मुले मागे पडू नये यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे। येत्या 3री ते 12वी पर्यंत अभ्यासक्रम देखील निश्चित करण्यात आलेला आहे आणि पुढील वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये हा सीबीएसई पॅटर्नचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे। नुकतेच झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवण्याबद्दल एक आराखडा तयार केला असल्याचे सांगितले आहे। सीबीएसई शाळांचे वेळापत्रक आणि सुट्ट्या वेगळ्या असतात, त्यामुळे आता त्या शाळांप्रमाणे बदल करण्यासाठी शिक्षक संघटनांची चर्चा करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले। दरम्यान सीबीएसई पॅटर्न असला तरी 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय अनिवार्य करण्यात येणार आहे, असे देखील सांगण्यात आले आहे। याआधी 11वी-12वीला मराठी या विषया पर्यायी दुसरा विषय घेता येत नव्हता, परंतु आता सगळ्यांना 11वी-12वीला मराठी हा विषय अनिवार्य असणार आहे। अजूनही आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तांबुसर क्लासेस असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। तरी समोरील बेल आयकॉनला क्लिक करा आणि खालील बटन सबस्क्राईबला त्याला टच करा आणि सबस्क्राईब करा।